हालेलुया, बोला यीशु मसीह की. सुंदर समयाबद्दल देवाला धन्यवाद. परमेश्वराने आपल्याला परत एकदा आज एकत्र केलं त्याच्या उपस्थितीमध्ये आणि हा समय दिला की आपण परमेश्वराच्या वचनातून बघू. मी विश्वास ठेवतो प्रभू आपल्यामध्ये आहे आणि आज तो आपल्याशी बोलेल. आमेन. आणि सर्वजण हाच विश्वास ठेवा की परमेश्वर आपल्यामध्ये आहे आणि तो आपल्याशी बोलेल. आमेन. मनुष्याची वाणी नाही पण देवाची वाणी आज आपल्या कानी पडो हा आपण विश्वास ठेवू. एक छोटीशी प्रार्थना करू आणि देवाच्या वचनाकडे आपण जाऊ. डोळे झाकू. सर्व शक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा, तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो कारण तू आमच्यामध्ये आहे. योग्य तूच आहे, पवित्र तूच आहे, सामर्थ्य तूच आहे. माझ्या देवा आमचा उत्पन्न करता, निर्माण करता तूच आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून दे बापा तुझ्या चरणी स्वतःला झुकवतो, लीन नम्र आणि नतमस्तक होतो. तू बोल, आम्ही ऐकत आहोत. येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण कर. जितक्या लोकांपर्यंत तुझा आवाज आज जाईल पिता, त्या प्रत्येकाशी तू बोल. आणि पिता आम्हासाठी परमेश्वर येणारं वचन आशीर्वादित कर. माझ्या मुखात राहून तू बोल. केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे. मी घटावं तू वाढावा, तुलाच महिमा मिळावी असं होऊ दे परमेश्वरा. आदर मान महिमा गौरव सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. 2025 वर्ष लागलं, आनंद झाला आपल्याला आणि आपण तो सेलिब्रेट केला, साजरा केला. जर मी प्रत्येकाला प्रश्न केला की तुमचं वय काय आहे तर त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का नाही? आहे. बरोबर आहे ना? हा, लगेच तुम्ही गणित कराल. इतक्या वर्षी मी जन्माला आलो आणि तिथून इथपर्यंत इतके वर्ष झाले. बरोबर आहे ना? म्हणजे मोजू शकतो आपण, नाही का? पण आज परमेश्वराच्या वचनातून एक गोष्ट आपण बघू की गेलेले दिवस आणि येणारे दिवस याच्यापैकी परमेश्वर आपल्याकडून काय अपेक्षा करतोय ना, आज आपण बघणार आहोत. एक वचन खूप सुंदर आहे बायबलमध्ये, ते वाचू आपण. स्तोत्रसंहिता अध्याय 90 काढा. स्तोत्रसंहिता अध्याय 90 आणि दाविदाचं स्तोत्र आहे. स्तोत्रसंहिता अध्याय 90 आणि वचन 12 वाचू आपण मराठीमध्ये. नीट लक्ष द्या. वचन काय म्हणतं? याकरिता देवा आम्हास आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुधने अंतकरण प्राप्त व्हावे. हालेलुया. आता नीट लक्ष द्या. दावीद देवाकडे काय प्रार्थना करतोय बघा, नीट लक्ष द्या. आम्हाला आमचे दिवस, कोणाचे दिवस? आमचे, असे गणण्यास शिकव. गणन म्हणजे काय? मोजायला. बोला काय? मोजायला. असे मोजायला शिकव की आम्हाला सुज्ञ अंतकरण प्राप्त व्हावे. हालेलुया. दावीद इस्रायलाचा काय होता? राजा. बोला काय होता? राजा. दाविदाने एकदा, नीट लक्ष द्या, माईक कडे बघू नका, माझ्याकडे बघा. दाविदाने एकदा त्याच्या सेनापतीला सांगितलं की तू जा आणि इस्रायल लोकांची मोजदाद कर. हालेलुया. की किती इस्रायल लोक आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे सगळ्या प्रांतामध्ये. कारण दाविदाला तो आकडा पाहिजे होता की आपल्याकडे किती लोक आहेत. हालेलुया. दाविदाला तो काही अज्ञानी नव्हता, लक्षात घ्या. मोजमाप त्याला येत होतं. हालेलुया. परमेश्वराने जेव्हा इस्रायलाचं मंदिर, जे काही यरुशलेमेचं मंदिर बांधण्यासाठी परमेश्वराने अनुग्रह दिला, तर परमेश्वराने दाविदाला सगळं सांगितलेलं होतं की काय काय लागणार आहे, किती लागणार आहे. आणि त्याने शल्मोनाला सांगितलं. आमेन. याचा अर्थ बुद्धी खूप होती दाविदाला, ज्ञानी होता तो. इस्रायल लोकांचा सर्व त्या ठिकाणी राजकारभार चालवणारा व्यक्ती होता. पण तुम्हाला माहिती तो देवाकडे काय प्रार्थना करतो? हे देवा, आम्हाला आमचे दिवस असे मोजण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतकरण प्राप्त व्हावे. हालेलुया. संपत्ती मोजण्यासाठी नाही प्रार्थना करते, पैसे मोजायला आम्हाला शिकव हे नाही मागत येतो. प्रॉपर्टी कशी मोजायची हे नाही, माझे दिवस कसे मोजायचे हे प्रभू तुम्हाला शिकव. हालेलुया. आपल्यासाठी तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे ती. एखाद्या अडाणी व्यक्तीला विचारलं तरी तो त्याचं वय सांगतो की माझं वय इतकं आहे. मग याच्यामध्ये कोणती मोठी गोष्ट आहे की आमचे दिवस मोजायला शिकव? तुम्हाला माहितीये स्वतःचे दिवस, बायबल परत एकदा वचन वाचा ब्रदर हे मराठीमध्ये. याकरिता आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव. कोणाचे दिवस? आमचे. बोला आमचे दिवस. आमचे दिवस म्हणजे काय बरं? आता एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. इथं सर बसलेले आहेत ना, दिलीप सर. त्यांना मी म्हटलं की सर तुमच्याकडे किती पैसे आहेत ते मोजा. तुमचे पैसे तुमच्याकडे किती आहेत ते मोजा. मग ते काय करतील?
त्यांच्याकडे जेवढे असतील ते काय करतील? मोजतील. जेवढे असतील ते मला सांगा. मग ते त्यांच्या खिशात असतील, घरात असतील आणि बँकेत असतील. बरोबर आहे ना? हे कोणाचे पैसे झाले? त्यांचे. मग मोजताना ते कोणते पैसे मोजतील? काल खर्च केले ते मोजतील का? नाही. बरोबर आहे. काल खर्च केले ते मोजतील का? कालपर्यंत ते पैसे कोणाचे होते? त्यांचे. पण त्यांनी काय केले? ते काल खर्च केले, म्हणून कालचे मोजणार नाही. बरं, उद्या पगार होणार आहे, मग उद्याचे मोजाल का? नाही. मग कोणते मोजाल? आज किती शिल्लक आहे? हालेलुया. नीट लक्ष द्या. काल खर्च केले ते पण माझेच होते, पण आता काय झाले? खर्च झाले, म्हणून ते आता माझे राहिले. उद्या भेटणार आहे ते पण माझेच असणार आहे, पण अजून भेटलेले नाही. मग माझ्याकडे शिल्लक कोणते आहेत आता? आज किती आहेत? हालेलुया. आज किती आहेत? ते कोणाचे आहेत? माझे. आज जे माझ्या हातात आहे कोणाचे आहेत? परमेश्वराचं वचन म्हणतो, दावीद म्हणतो की हे परमेश्वरा आम्हाला आमचे दिवस. कोणाचे दिवस? मग आमचे दिवस कोणते आहेत मला सांगा. 2024 वर्ष निघून गेलं, जीवन जगलो आपण. मग ते दिवस आपले राहिले का आता? कारण ते सगळे दिवस आपण जगून चुकलो. हालेलुया. गेलेले दिवस आता माझे राहिले नाही. आणि 2025 लागले. आजची तारीख काय? 4 तारीख. बोला काय तारीख आहे? बरं, 5 तारीख माझी आहे का? 6 माझी आहे का? फेब्रुवारी महिना माझा आहे का? माझे दिवस कोणते आहेत मग? आज. बोला कोणते आहेत? आमचे दिवस, हक्काचे. म्हणून तो दावीद म्हणतो आम्हाला आमचे दिवस असे मोजण्यास शिकव की आम्हाला शुद्ध अंतःकरण प्राप्त व्हावे. हालेलुया. मग प्रियांनो, जे गेले ते पण माझे राहिले आणि जे येणार आहेत ते पण माझे. मग आमचे दिवस कोणते आहेत? आजचा दिवस. बोला कोणते आहेत? म्हणून ज्यावेळेस तुम्हाला कळेल ना माझ्याकडे किती दिवस बाकी आहे, फक्त एकच, मग त्या दिवसात मी काय काय करावं हे तुम्हीच ठरवाल. हालेलुया. जेव्हा आपल्याला वाटतं ना अजून माझे खूप दिवस बाकी आहेत, मग आपण विचार करतो येशूला नंतर स्वीकारू, दारू उद्यापासून सोडू, तंबाखू नंतर सोडू, प्रार्थना उद्यापासून सुरू करू, पुढच्या शुक्रवारपासून मी उपवास करेल. बाबा तुझ्याकडे किती दिवस आहेत? फक्त तुझे. आमचे दिवस एकच आहे, जो आजचा आहे. हालेलुया. गेले ते माझे नाही राहिले आणि येणार आहेत ते पण माझे नाहीत. माझ्याकडे माझ्या हक्काचा एकच दिवस आहे, तो कोणता? आजचा. हालेलुया. आणि म्हणून दावीद म्हणतो हे देवा तू शिकव आम्हाला आमचे दिवस आम्ही कसे मोजावे. उद्याचा दिवस मोजू नका प्रियांनो, आणि काल तुम्ही किती धार्मिक होते ते पण मोजू नका. आज मी काय आहे ते मोजा. हालेलुया. आज मी देवासोबत कसा चालतोय हे ध्यानात ठेवा. मी काल काय होतो काही फरक पडत नाही, मी आज काय आहे त्याच्याने फरक पडतो. आमेन. मी काल किती प्रार्थना करायचो काही फरक पडत नाही, मी आज किती करतो त्याच्याने फरक पडतो. मी काल किती सेवा केली काही फरक पडत नाही, मी आज किती करतोय त्याच्याने फरक पडतो. मी काल किती बायबल वाचायचो काही फरक पडत नाही, मी आज किती बायबल वाचतो त्याच्याने फरक पडतोय. हालेलुया. मी काल किती दान धर्म केला काही फरक पडत नाही, मी आज किती दान धर्म करतोय त्याच्याने फरक पडतो. समजते का मी काय सांगतोय? कारण आमचे दिवस कोणते फक्त. हालेलुया. मी केलं काय त्याच्याने फरक नाही पडत आहे, मी आज करतो काय त्याच्याने फरक पडतोय. अनेक लोक साक्ष देतात कशी, माझ्याद्वारे देवाने असं असं काम केलं. ते तुमचे दिवस राहिले. तुमच्याकडे कोणता दिवस आहे? आज काय करतायत? आज का काम नाही होत? आज का सेवा नाही होत? आज का चमत्कार नाही होत? आज का परमेश्वराचं काम तुमच्याद्वारे नाही होत? कारण तुमचे दिवस फक्त आजचा आहे. हालेलुया. माझ्या हक्काचा दिवस माझा हा आजचा आहे. म्हणून दावीद म्हणतो आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त व्हावे. हालेलुया. उद्याचे स्वप्न बघू नका आणि मागील दिवसात जगू नका. आपल्याला जो दिवस दिलाय तो कोणता आहे? आजचा. आजच्या दिवसाबद्दल विचार करा. आमेन. कारण गेलं ते मी परत मिळवू शकत नाही. मागील गेलेल्या दिवसात जे खर्च केले गेलेले दिवस आहे त्याच्यामध्ये मी काहीच बदलू शकत? काही बदलू शकतो का? काहीच नाही बदलू शकत. पण आजच्या दिवसात मी सगळं बदलू शकतो. आमेन. जर मला स्वतःला बदलायचं मी कधी बदलू शकतो? आज. जर मला स्वतःला तयार करायचं मी कधी तयार करू शकतो? जर मला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा मी कधी ठेवू शकतो? जर मला येशूच्या मागे चालायचं मी कधी चालू शकतो? जर मला त्याची सेवा करायची मी कधी करू शकतो? उद्या नाहीये माझ्याकडे फक्त कोणता दिवस आहे? जे करायचं ते कधी करायचंय. हालेलुया. म्हणून त्या ठिकाणी दावीद म्हणतो आम्हाला आमचे दिवस. कोणाचे दिवस? हालेलुया. जेवढे लोक बसलेले आहेत कळलं का आपले दिवस किती आहेत? अरे बोला किती? एकच. कोणता? तो बी अर्धा गेला. अर्ध्याच्या वर गेला. थोडाच राहिला ना, पावशेर राहिला म्हणे. पावशेरच राहिला, तो बी असाच गेला. हालेलुया.
हे 2-3 तास तुमच्या वाटेने मोजले जातील. आमेन. कारण तुम्ही दिले कोणाला? देवाला. बोला, कोणाला दिले? देवाला. म्हणून हे 3 तास तर 100% कोणाच्या नावाने मोजले जातील? तुम्ही कोणासोबत चाललात? देवासोबत. नीट लक्ष द्या. प्रतिदिन, प्रत्येक दिवस जो माझ्यासाठी देव देतो ना, तो एकच दिवस आहे. आमेन. आणि त्या एकाच दिवशी मला सगळं करायचं आहे. मला देवाला दाखवायचं आहे की मी तुझ्यासोबत चालत आहे. मला देवाला दाखवायचंय मी तुझी सेवा करतोय. मला देवाला दाखवायचंय मी धर्मी जीवन जगतोय. मला देवाला दाखवायचंय मी प्रार्थना करतोय. मला देवाला दाखवायचंय मी वचन वाचतोय. मला देवाला दाखवायचंय की मी आत्म्याने चालतोय. मला एकाच दिवसामध्ये सगळं दाखवायचंय. हालेलुया. मग कारण देऊन चालणार नाही की प्रभू आज वेळच भेटला नाही प्रार्थना करायला. नाही बाबा, तुझ्याकडे कोणता दिवस आहे? फक्त करावीच लागेल, कारण एकच दिवस आहे ना. आमेन. उद्या प्रार्थना करेल तर फायदा नाही, कारण उद्याचा दिवस माझा आणि कालची प्रार्थना आज कामात येणार नाही. माझ्यासाठी आज जर मला प्रार्थना करायची आहे ना, तर मी प्रभू सोबत असेल. हालेलुया. कळते का? आज उद्यावर ढकलू नका. आपल्याकडे कोणता दिवस आहे? काल आणि आज. काल आणि उद्या नाही, फक्त माझ्याकडे आज आहे. आमेन. एक वचन वाचू आपण. इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय. इब्री लोकासपत्र याचा 4था अध्याय आणि वचन 7 वाचा. आता कान देऊ नाही का? म्हणून इतक्या काळानंतर दाविदाच्या द्वारे सांगितलेल्या वरील लेखाप्रमाणे 4:7 ना. म्हणून तो पुन्हा 4:7. हा. म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस ठरवतो. हा. म्हणून तो पुन्हा, परमेश्वर पुन्हा आज हा दिवस ठरवतो. कोणता दिवस? आज. हा जो शब्द आहे ना बायबल मध्ये तिथे लिहिलेला, त्याला इन्व्हर्टेड कॉमा केलेला आहे. काय केलेला आहे? असा वर बघा 2 कॉमा केलेले आहेत त्याला. म्हणजे आज हा शब्द फक्त वेगळा लिहिलेला आहे तिथं. हालेलुया. परत वाचा देवाचे. म्हणून तो पुन्हा आज हा दिवस ठरवतो. हालेलुया. तुमच्यासाठी कोणता दिवस ठरवतो? आज दिवस, उद्या नाही. आमेन. परमेश्वराने ठरवलेला दिवस कोणता आहे? आज. बोला, आज. माझ्यासाठी देवाने दिलेला दिवस कोणता आहे? आज का दिन. इथं परफेक्ट आहे. आमेन. हे गाणं इथं परफेक्ट आहे, कारण आज का दिन यहोवाने बनाया है. हालेलुया. हा एकच दिवस माझा आहे. म्हणून तो आज हा दिवस. परत वाचा. म्हणून तो पुन्हा आज हा एक दिवस ठरवतो. हा एकच दिवस माझ्यासाठी ठरवतो. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर दाविदाच्या द्वारे म्हणतो की आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका. वाणी कधी ऐका देवाची? आज. देवाचं वचन कधी ऐका? आज ऐका. जर परमेश्वर आज तुमच्याशी बोलतोय ना, आजच ऐकलं पाहिजे. जर देव आज काही तुम्हाला सांगत आहे ना, आजच विश्वास ठेवला पाहिजे. मी उद्यापासून करेल, परवापासून करेल, नवीन वर्षापासून करेल. नाही प्रियांनो, बायबल म्हणतो तुम्ही आज त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. हालेलुया. देवाची इच्छा आहे तुम्ही परमेश्वराची वाणी आजच ऐका, कारण माझ्याकडे एकच दिवस आहे जो आज म्हटलेला आहे. हालेलुया. 2025 वर्ष अजून खूप बाकी आहे प्रियांनो, पण त्या वर्षामध्ये मी राहील का नाही याची काही गॅरंटी, पण आज माझ्याकडे आहे. आमेन. मग देवाची वाणी मी कधी ऐकेल? देवावर विश्वास मी कधी ठेवेल? देवाच्या वचनाप्रमाणे मी कधी चालेल? देवाला न आवडणाऱ्या गोष्टी मी कधी सोडेल? सगळं मला कधी करणं आहे. किती बिंदास जगतोय आपण. हालेलुया. नीट लक्ष द्या. विश्वासी लोक किती बिंदास जगतायत. त्यांना असं वाटतंय ना अजून खूप दिवस बाकी आहेत. काय वाटतंय? काय वाटतंय? खूप दिवस बाकी आहेत. आणि प्रभू म्हणतो किती दिवस आहेत? फक्त आज. एकाच दिवसात सगळं काम करायचंय. 10 एकर जमीन असेल आणि त्या 10 एकर मध्ये कांदे लावायचे. किती दिवसात? एकाच दिवसात. शक्य आहे का? नाही. ते जेवढं अशक्य वाटतं ना, तेवढंच प्रभू सोबत चालणं सुद्धा कठीण आहे. हालेलुया. की एकाच दिवसात तेवढं काम करायचंय. आमेन. प्रार्थना आजच करायची. वचन आजच वाचायचे. वचनाप्रमाणे आजच चालायचे. सेवा आजच करायची. चुकीच्या गोष्टी आजच सोडायच्या आहेत. देवाला आवडणारं जीवन आजच जगायचंय. आमेन. एकाच दिवसात एवढं करायचंय. तो म्हणतो हा आजच दिवस तुमचा आहे, तो नेमलेला दिवस आहे. हालेलुया. आणि आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरी होईल. आमेन. उद्याच्या भरोशावर राहू नका. देवाची वाणी कधी ऐका देवाच्या लेकरांनो? आज. बोला, कधी ऐका? हालेलुया. जितके लोक या ठिकाणी हा आवाज ऐकतायत, आज परमेश्वर तुमच्याशी बोलतोय. लक्ष द्या. आज त्याची वाणी ऐका. आज स्वतःचं जीवन बदला.
आज प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि आजच हा दिवस तुम्हाला परमेश्वराने दिलेला आहे. आमेन. कदाचित उद्या परमेश्वर तुमच्याशी बोलणार नाही, कदाचित उद्या तुम्हाला संधी भेटणार नाही. आज तुमच्यासाठी परमेश्वराने संधी ठेवलेली आहे. हालेलुया, हालेलुया. बोला येशू मसीह की. रोजचा दिवस माझा नाही आहे, पण आज दिवस देवाकडून आहे. आमेन. आज परमेश्वर तुम्हाला हाक मारतोय, रोज मारणार नाही, पण आज देव जर तुम्हाला हाक मारतोय ना, त्याची वाणी ऐका, देवाचं वचन म्हणतं. आमेन. आज जर परमेश्वर तुमच्याशी बोलतोय ना, त्याची वाणी ऐका, परमेश्वराचं वचन तुम्हाला म्हणतंय. हालेलुया. कदाचित हे वचन परत तुम्हाला ऐकायला भेटणार, ते पण कधी ऐकायला भेटेल? आजच. बोला, कधी ऐकायला भेटेल? आजच. प्रियांनो, तुम्हाला माहिती, जेव्हा देव बोलतो ना, तो रिपीट नाही करत, दोनदा नाही बोलत. बायबलमध्ये एक गोष्ट आहे, नीट लक्ष द्या. बालाक आणि बलाम. कोणाची? बालाक नावाचा राजा होता, ज्याने बलाम नावाच्या संदेशाला बोलवलं इस्रायल लोकांना श्राप देण्यासाठी. आठवतं तुम्हाला? हा. बालाकाने जेव्हा बलाम संदेशाला बोलवलं आणि सांगितलं इस्रायल लोकांना काय दे, माझ्या वतीने श्राप दे, तर बलाम जो होता तो म्हटला, मला देवाला विचारावं लागेल. कोणाला विचारावं लागेल? मग बलाम गेला कोणाला विचारायसाठी? देवाला. की देवा, हा राजा आलाय आणि सांगतो इस्रायल लोकांना श्राप दे, मी काय करू? परमेश्वर त्याला म्हटला, श्राप द्यायचा नाही, कारण ती माझी प्रजा आहे. बोला, कोणाची प्रजा आहे? माझी प्रजा आहे. अजिबात श्राप द्यायचा नाही. ज्यांना मी आशीर्वादित केलंय त्याला तू श्राप द्यायचा नाही. बालामाने ऐकलं. बोला, बालामाने काय केलं? आणि तो राजाकडे गेला, बालाकाकडे, आणि सांगतोय मीच देऊ शकत नाही, कारण कोणी सांगितलं मला? देवाने. तो बोलला की श्राप द्यायचा नाही. मग तुम्हाला माहितीये तो बालाक राजा काय म्हटला बालामाला? एक काम कर, मी तुझा सन्मान करेल. काय करेल? सन्मान. अरे, मी तुझी एवढी प्रतिष्ठा करेल, तुला सोनं नाणं देईल, तुला सगळं देईल, मी तुझा सन्मान करेल, पण परत एकदा जाऊन देवाला विचार. काय कर? एकदा माझ्यासोबत ये आणि त्यांना काय दे? श्राप दे. बोला, काय दे? आता नीट लक्ष द्या. दुसऱ्यांदा बालाम गेला कोणाला विचारायला? देवाला. परमेश्वरा, हा म्हणतोय सन्मान करेल, काय करेल? जाऊ का? त्यांना श्राप देऊ का? परमेश्वर म्हटला जा. परमेश्वर काय म्हटला? वाचा तुम्ही, बायबलमध्ये स्पष्ट म्हटलेले. परमेश्वर काय म्हटला? देव एकच गोष्ट रिपीट करत, तुला एकदा नाही सांगितलं ना, तुला एकदा मी नाही सांगितलं ना, दुसऱ्यांदा कशाला ऐकायला? जे मी एकदा बोललो, काय मी परत विसरणार आहे का? नाही. पण हा दुसऱ्यांदा तोंड घेऊन गेला विचारायला, जाऊ का? शेवटी देव काय म्हटला? जा. जा. याला खुश झाला, कारण याला तेच ऐकायचं होतं. हालेलुया. याला तेच ऐकायचं होतं की जा, आणि तो निघून गेला. मग परमेश्वर कोणाद्वारे बोलला मला सांगा? जेव्हा हा चालला होता श्राप द्यायला, तेव्हा देव कोणाद्वारे बोलला? गाढवाद्वारे. बोला, कोणाद्वारे बोलला? गाढवाद्वारे. अरे बलामा, समोर दूतुबाय तलवार घेऊन पुढे जाशील तर मरशील. हालेलुया, हालेलुया. नीट लक्ष द्या. आजच परमेश्वर तुमच्याशी बोलतोय, उद्या बोलेल याची गॅरंटी नाही. उद्या परत तुम्ही हेच ऐकाल याची गॅरंटी नाही. ज्या ज्या वेळेस परमेश्वर बोलतो ना, तो एकचदा बोलतो, आणि आज परमेश्वर तुमच्याशी बोलतोय. हालेलुया. आज जर परमेश्वर आपल्याशी बोलतोय तर बायबल म्हणतं आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आमेन. प्रियांनो, उद्यावर भरोसा ठेवू नका, कारण तो माझ्याकडे नाहीये. आजचा दिवस प्रभूने तुम्हाला दिलेला आहे, आजच दिवस आहे. हालेलुया. एक वचन वाचा, 2 कोरिंथियाचा 6वा अध्याय वचन 2. 2 कोरिंथियाचा 6वा अध्याय वचन 2. कारण तो म्हणतो प्रसाद समय मी तुझे ऐकले. हा, योग्य समय, अनुकूल समय मी तुझे ऐकले. उद्धार दिनी मी तुला सहाय केले. व तारणाच्या दिवशी मी तुला मदत केली, सहाय्य केलं. पहा, आताच प्रसाद समय आहे. पहा, आत्ताच तारणाचा दिवस आहे. आत्ताच अनुकूल समय आहे. पहा, आताच तारणाचा दिवस. आत्ताच तारणाचा दिवस आहे. भाषांतर हे पंडित रमाबाई का वेगळं आहे ना? भाषांतर वेगळे. आता ह्या भाषांतरात वाचा. कारण तो म्हणतो अनुकूल समय मी तुझे ऐकले. अनुकूल समय मी तुझे ऐकले. व तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. तारणाच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा, आताच समय अनुकूल आहे. आताच समय अनुकूल आहे. आमेन. देवाच्या लोकांना समय केव्हा अनुकूल आहे? आताच. उद्या राहील का नाही याची गॅरंटी? उद्या परत मिटिंगा होतील का नाही याची गॅरंटी? उद्या तुम्ही परत वचन मोकळीकतेने ऐकू शकाल का नाही याची गॅरंटी नाही. आताच समय अनुकूल आहे. आमेन. हा, समय बिघडण्याची वाट पाहू नका, दिवस खराब होण्याची वाट पाहू नका. आज जर परमेश्वराने तुम्हाला मोकळीकता दिली आहे वचन ऐकण्याची, तर आताच समय अनुकूल आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. आमेन. देवाचं वचन ऐकून घ्या. येणारे दिवस फार कठीण असतील प्रियांनो. समजतं मी काय सांगतोय?
देवाचं वचन सांगतं शेवटच्या दिवसामध्ये वचनाचा दुष्काळ पडेल. बोला कसला दुष्काळ पडेल? भाकरी भेटतील खायला पण वचन खायला भेटणार नाही. पिक्चरचे गाणे ऐकायला भेटतील पण देवाचे गाणे ऐकायला भेटणार नाही. तुम्हाला बाकीच्या जगातल्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी भेटतील पण परमेश्वराचं वचन ऐकायला भेटणार नाही. आजच समय अनुकूल आहे. आमेन. उद्या राहील का नाही याची गॅरंटी नाहीये. तुम्ही आणि मी प्रत्येक दिवस जो पास करतोय ना, आपण अधिक जवळ जातोय महासंकटाच्या काळाजवळ. समजते? शेवटच्या काळासमोर आपण एक दिवस पुढे सरकतोय आणि जेवढे तुम्ही पुढे सरकाल तेवढे दिवस कठीण होत जाणार आहेत. हालेलुया. ही मोकळीकता कायम स्वरूपी राहील अशी आशा बाळगू नका. अशाच रीतीने आपण परमेश्वराची आराधना करू अशी आशा बाळगू नका. म्हणून देव आज तुमच्याशी बोलतोय, आत्ताच समय अनुकूल आहे की परमेश्वर आज तुमच्याशी बोलतोय ना, त्याचं ऐका. मन कठीण करू नका, आत्ताच समय अनुकूल आहे. पुढे वाचा. पहा आता तारणाचा दिवस आणि आहे. आताच तारणाचा दिवस आहे. आमेन. माझ्या तारणाचा दिवस कोणता आहे? आता. हा आजचा दिवस. हालेलुया. इकडे बघा माझ्याकडे. तारण काय माहिती तुम्हाला? तारण कशाला म्हणतात? तारण काय? तारण येशू ख्रिस्तावर मी विश्वास ठेवला, तारलं का? तारण झालं का माझं? म्हणजे तारण झालं का? बाप्तिस्मा घेतला, तारण झालं का? तारण काय माहिती तुम्हाला? माझा नाश होणार आहे, येशूने मला वाचून घेतलं. समजते मी काय सांगतोय? मी जन्माला आलो ना, तिथूनच मी बॉन्ड लिहून आलोय, मी पापात जन्मलो असं. आणि पापाचं वेतन काय? मरण. समजते तुम्हाला? ख्रिस्ती परिवारात जरी तुम्ही जन्मले, धार्मिक माईबाप असतील तुमचे आईबाप, एकदम धार्मिक, पण तुम्ही जेव्हा जन्म घेतात ना, काय म्हणून जन्म घेतात? धार्मिक म्हणून जन्म नाही घेत. काय म्हणून जन्म घेतात? पापी. बोला काय? पापाची गुण घेऊन जन्माला येतात. म्हणून लहान लेकराला खोटं बोलवणं शिकवलं जात नाही. कुठून शिकून येतो हा? लबाड्या कुठून करणं शिकतो? जिल्हा परिषदच्या शाळेत शिकवतात का? मग कुठे शिकतो हा जन्मालाच आलाय ते घेऊन. समजते का मी काय सांगतोय? खोटं बोलणं शिकवलं जात नाही. हा बरोबर शिकतो, कारण तू जन्म घेतो ना तेव्हाच पाप घेऊन जन्माला आलेला आहे. समजतं मी काय सांगतोय? हालेलुया. आई बाप कितीही धार्मिक असू द्या, लेकरू धार्मिकच होईल याची गॅरंटी आहे का? आहे का? नाही. कारण विषय काय माहिती का? तुम्ही धार्मिक आहात हो, पण तो तर पापातच जन्माला येणार आहे. तो कसा जन्माला येणार आहे? पापातच. त्याला सुद्धा तारणाची काय आहे? गरज आहे. तारण काय माहिती का तुम्हाला? की मी जन्माला आलो पापात आणि मरणार होतो, कारण पापाचं वेतन मरण आहे. पण जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून स्वीकारलं, माझे पाप मी त्याच्यावर सोडले आणि मी पश्चाताप केला आणि म्हटलं, प्रभू माझ्या पापांची क्षमा कर आणि परत मी ते पाप करणार नाही. झालं माझं तारण. बोला माझं काय झालं? पाप पश्चाताप करणं, सोडून देणं आणि नवीन जीवन जगणं. आमेन. याला काय म्हणतात? तारण. बोला काय? आणि बायबल म्हणतो आजच दिवस आहे तारणाचा. हालेलुया. उद्याचा दिवस नाहीये. माझ्याकडे आजचाच दिवस आहे की मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, माझं जुनं जीवन सोडून द्यावं, पश्चाताप करावा, माझ्या पापांची क्षमा व्हावी आणि मी नवीन जीवनात चालावं. आमेन. आत्ताच दिवस आहे तारणाचा. हालेलुया. म्हणून दावीद म्हणतो, आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त व्हावे. आमेन. आपल्याला वाटतं खूप दिवस बाकी आहेत अजून, म्हणून मी नेहमी म्हणतो मोबाईलचं रिचार्ज किती दिवसाचं? 28 दिवस कमीत कमी ना. कोणी सांगितलं तुम्हाला 28 दिवस जगाला असं? पण मारून ठेवतो ना. मारतात की नाही? किती विश्वास ना. मग असं पाहिजे होतं ना, ज्यांनी 28 दिवसाचं मारलंय त्यांनी मरायलाच नको 28 दिवस का? कारण विश्वासाने मारलंय ना. असं असतं का? मला सांगा ना. नाही. पण मनुष्याला कळतच नाही ना, तो करतो काय? हालेलुया. त्याला वाटतं 28 मार रे, 3 महिन्याचा करून दे रिचार्ज. काय म्हणतात? अजून पैसा असला तर 3 महिन्याचं मार. कोणी सांगितलं 3 महिने जगशील? आणि गेला तर उद्या? तुला सांगितलं कोणी तू 3 महिने जगणार आहे? बायबल स्पष्ट म्हणतं आजच दिवस आहे तुझा. हालेलुया. म्हणून दावीद म्हणतो, आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त व्हावे. आमेन. आजचं देतात सोडून, उद्याची चिंता. कसली चिंता? बोला कोणा? कसली चिंता? उद्या. आजचा नाही विचार करत, उद्या काय होईल. एक वचन वाचू, एकदम सुंदर आहे. प्रेषितांची कृत्य काढा. प्रेषितांची कृत्य याचा 12वा अध्याय. वाचा, खूप सुंदर आहे. म्हणजे
कळेल तुम्हाला, याच्यातून शिकायला भेटेल काहीतरी. प्रेषितांची कृत्याचा 12वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे वाचा. आता कान देऊन ऐका या वचनाकडे. त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणांना छळावे म्हणून. आता नीट लक्ष द्या. येशूचे जे प्रेषित होते ना, ते येशूची सेवा करत होते प्रेषितांच्या कृत्यामध्ये. आणि मग हेरोद राजाने काय केलं, प्रेषितांना शिष्यांना छळावं म्हणून त्यांच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जीवे मारले. याकोब योहान हे जे भाऊ होते त्याच्यापैकी याकोब जो होता त्याला तलवारीने मारून टाकलं. ते यहुदी लोकांना आवडले आणि यहुदी लोकांना ते आवडलं. असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. असे पाहून तो पेत्राला पण धरण्यासाठी पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले. आता नीट लक्ष द्या. पेत्राला त्याने पकडलं आणि कुठे ठेवलं, तुरुंगात ठेवलं. आता बघा, आता इथून पुढे नीट लक्ष द्या. पेत्र आता कुठे, तुरुंगामध्ये, जेलमध्ये. पेत्राला त्याने धरलं आणि तुरुंगात ठेवलं. आणि त्याच्या रखवाली करता त्याला शिपायांच्या 4 चौकड्यांच्या स्वाधीन केले. एवढंच नाही, कडक पहारा ठेवलेला होता. हा पळून जायला नको म्हणून त्याला कडक पहाऱ्यामध्ये ठेवलं. पुढे वाचा. वलांडन झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर आणावे असा त्याचा बेत होता. वलांडन होण्याची वाट पाहत होता. संपला की याला बाहेर आणायचं आणि काय करायचं, याला काय करायचं. जसं याकोबाला कशाने मारलं, तलवारीने मारलं, तसंच पेत्राला कसं मारायचं, तलवारीने मारायचं, असा त्याचा बेत होता. पुढे वाचा. याप्रमाणे पेत्र तुरुंगाच्या पहाऱ्यात होता. आता नीट लक्ष द्या. याप्रमाणे पेत्र तुरुंगामध्ये पहाऱ्यामध्ये होता. परंतु त्याच्याकरता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चाललेली. मंडळीची प्रार्थना चालू होती. पेत्राला माहिती नाहीये, पण पेत्र तुरुंगात आहे. पुढे वाचा. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. आता नीट लक्ष द्या. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री कधी, त्या रात्री म्हणजे उद्या हेरोद त्याला काय करणार आहे, मारणार आहे. त्या रात्री म्हटलेलं आहे. म्हणजे उद्याचा दिवस पेत्राचा मरणाचा दिवस आहे. बोला कोणता दिवस आहे, त्याला मारून टाकणार आहे. पेत्राला माहितीये, कारण उद्या हा हेरोद मला बाहेर काढेल आणि मला तलवारीने मारेल. बायबल म्हणतं जो हेरोद त्याला बाहेर आणणार होता त्या रात्री 2 बेड्या घातलेला असा पेत्र 2 शिपायांच्या मध्ये निजला होता. 2 शिपायांच्या मध्ये काय करत होता, निजला होता, झोपला होता. अरे उद्या मरणार आहे तू पेत्रा, उद्या तू, आणि आज तो काय काढतोय, अरे उद्या मरायचंय ना, आजची झोप कशाला खराब करू. हालेलुया. कळतंय का. बघा त्या पेत्राचा विश्वास. मरायचं उद्या आहे ना, आज तर झोपेल ना मी, आजची झोप कशाला खराब करू. टेन्शनच नाही. तुम्हाला जर सांगितलं उद्या मरणार आहे, तर जर तुम्हाला सांगितलं तुला मरायचंय उद्या, तर झोपाल, रात्रभर रडून काढाल तुम्ही, झोपणार. उद्या काय तुम्ही रात्रीतच मरून जाल. समजते मी काय सांगतोय. टेन्शन मध्येच अटॅक येऊन मराल तुम्ही. पेत्र काय करतोय, त्याला माहितीये उद्या हेरोद मला कधी मारणार आहे, उद्या. अरे उद्याचा दिवस, माझ्याकडे फक्त कोणता दिवस आहे, आणि आज मला तो मारू शकत. मग मी काय करेल, माझी आजची झोप मी मोडणार नाही. हालेलुया. कारण देवाचं वचन म्हणतं आजच दिवस मी तुला दिलेला आहे. आमेन. उद्याची चिंता करू नका. पेत्र उद्याचं टेन्शन घेत नव्हता. पेत्र मार झोपलेला होता. हालेलुया. त्याला माहितीये उद्या हेरोद काहीच करू शकत नाही, कारण उद्याचा दिवस सुद्धा मला कोण देणार आहे, तो दिल ना, तर तो बघेल काय करायचंय. आजचा दिवस माझा आहे ना, आज मारू शकत नाही, मग मी काय करेल, झोपेल. पेत्र मस्त आरामात झोपलेला आहे. आमेन. याला म्हणतात आजचा दिवस. हालेलुया. अर्धे लोक जे आहेत ना, ते उद्याच्या चिंतेमध्ये मरतायत. कशामुळे मरतात, उद्या कसं होईल माझं. आत्महत्या का करतात लोक, मला सांगा. आजच्या प्रॉब्लेममुळे नाही करत, उद्या काय होणार आहे त्याच्यामुळे. समजते. ब्लड प्रेशर का वाढते लोकांना. जुन्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास होता का, नाही. आताच्या लोकांना, अरे 60 वर्ष सुद्धा पार पाडत नाही तुम्ही पूर्ण ना. म्हणून शासनाने सुद्धा रिटायरमेंटचं वय काय केलंय, 58. कारण त्यांना बी माहिती आहे 60 पर्यंत जातो का नाही, याला 58 मध्येच रिटायर करा. 2 वर्ष माग घेतलंय त्यांनी. खरंय का. बघा ना तुम्ही, नाही का. जुने लोक असे होते ना, 60 मध्ये सुद्धा वाटायचं नाही यांचं वय किती झालं, 60. आणि आता 40 वाल्याला बघा, तो किती वयाचा वाटतो, 60चा. प्रॉब्लेम हा आहे. तुम्हाला मी सांगतो का, तुम्ही आजसाठी नाही जगत, तुम्ही कशासाठी जगता, उद्यासाठी. आपल्या सगळ्या चिंता आजच्या नाही आहेत, कदाचित माझ्या मुलाचं काय होईल,
आणि मग तो कुठं शिक्षण घेईल, आणि मग त्याला नोकरी लागेल का, आणि मग त्याला त्याचं लग्न होईल का, आणि लग्न झाले तर लेकरं होतील का, आणि मग तो घर बांधेल का, आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आपण आजची चिंता करत, आज बद्दल जगत, आपल्या सगळ्या चिंता कधीच्या आहेत? उद्याच्या. नोकरीवाल्यांची एक गंमत असते, तुम्हाला मी सांगतो, नीट लक्ष द्या. पगारी माणसं असतात ना, यांना कोण येऊन भेटतात माहिती का तुम्हाला? LIC एजंट. कोण? विमा कंपनीवाले. माहिती का तुम्हाला? ते विमा कंपनीवाले येतात आणि काय सांगतात तुम्हाला माहिती? सर, विमा काढा तुमचा, तुमच्या परिवाराचा. जर तुम्ही इतक्या हजाराचा विमा काढला आणि जर तुम्ही मेले, नीट लक्ष द्या, जर तुम्ही मेले तर तुमच्या परिवाराला इतके पैसे. आतापर्यंत असा एक पण विमा मी पाहिला नाही जो जिवंतपणे भेटतो. तो केव्हा भेटतो? मग मला एक म्हणायचंय, मी लाखोंचा विमा काढला पण तो भेटेल कधी? मग माझे घरचे कसली वाट पाहतील? माझ्या लेकरांना जर पैसा पाहिजे असेल तर ते कसली वाट पाहतील? हा कधी मरेल? अरे खरंय का खोटंय? जिवंतपणी बघा ना, आज आहे ना माझ्याकडं सगळं, पण नाही, जेव्हा तुम्ही मराल ना तुमच्या परिवाराला इतके पैसे भेटतील. म्हणजे घरच्यांनी प्रार्थना करावी, मरू दे याला लवकर, की जेणेकरून आम्हाला काय भेटतील. अरे आजचं जगा, देवाने तुम्हाला आजचा दिवस दिलाय. आमेन. प्रभूने आज दिलाय आणि आपण उद्याची चिंता करतो. परमेश्वराने आज दिलाय आणि आपण उद्याच्या चिंतेमध्ये ब्लड प्रेशर वाढवतोय. हालेलुया. जुन्या लोकांना टेन्शनच नव्हतं कसलं ना, कसलंच टेन्शन नव्हतं. मस्त खायचं, आपलं आपलं राहायचं. आजकाल सगळं टेन्शन आहे. पगार आहे तरी टेन्शन आहे, पैसा आहे तरी टेन्शन आहे, सगळ्या गोष्टी देवाने पुरवल्या तरी टेन्शन आहे. कारण प्रॉब्लेम काय माहिती का? आपण आज मध्ये खुश नाही. आपल्याला काय पाहिजे? उद्या. उद्या काय होईल? मला उद्याचं हे पाहिजे. उद्याचा दिवस नाहीये आपल्याकडे. फक्त कोणता दिवस आहे? पेत्राला उद्या मारणार होते, तो आज काय करतोय? उद्याचं उद्या बघू ना, कशाला आज टेन्शन घ्यायचं. आमेन. हेरोदाला उद्या मारायचंय ना, उद्याचं उद्या बघू. कोण सांभाळून घेईल? परमेश्वर. बोला, कोण सांभाळून घेईल? आजचा दिवस तो झोपायसाठी भेटतोय ना, मग झोपून घ्या ना. आमेन. हालेलुया. हालेलुया. हा, 12वीचा रिझल्ट असला ना, लेकरांना रात्री झोप लागत नाही. उद्या काय? रिझल्ट. आणि आज रात्री झोप लागत. अभ्यास केला असता तर लागली असती ना. अभ्यास जर केला असता तर झोप लागली असती. पण आपल्यालाच माहिती ना आपण पेपर कसा दिला. नेमके इंग्लिशच्या पेपरला कोण आले? स्कॉड. आणि बोंबलला तो पेपर. समजतंय? अभ्यास केला असता तर स्कॉडची भीती राहील का? अभ्यास केला असता तर नापास होण्याची भीती राहील का? नाही. जे अभ्यास करत नाही ना त्यांना रात्री झोप लागत. उद्या काय आहे? रिझल्ट. बोला, उद्या काय आहे? आज व्यवस्थित तुम्ही राहा, उद्याची चिंता करावी लागणार. आज व्यवस्थित चाला, उद्याची चिंता करावी लागणार. आपण आज व्यवस्थित राहत नाही म्हणून उद्याची चिंता करावी लागते. आमेन. मी तुम्हाला सांगतो, देवाचं वचन म्हणतं आजच दिवस आहे तारणाचा. हालेलुया. आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. एक अजून एक उदाहरण पाहू आपण. लुकृ वर्तमान 19वा अध्याय. माझा आवडता व्यक्ती, माझा आवडता व्यक्ती. इतक्यादा संदेश दिलाय मी याच्यावर. मी नेहमी म्हणतो स्वर्गात गेलो तर यालाच पहिले भेटेल. लुकृ वर्तमान 19वा अध्याय पहिल्या वचनापासून पुढे. त्यांनी यरीहोत प्रवेश केला. येशू ख्रिस्ताने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. हालेलुया. जक्कई नावाचा एक व्यक्ती होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता. पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना. कारण तो ठेंगणा होता. तुम्हाला माहितीये हे सगळं जे झालं ना एकाच दिवसात झालं. आमेन. हे सगळं झालं ना पूर्ण जक्कयाचं तुम्ही वाचा शेवटच्या क्षणापर्यंत. याला किती दिवस लागला? फक्त एक. जेव्हा जक्कई येशूला शोधायला गेला ना, तो पापी होता. बोला, काय होता? पापी. लुबाडणारा होता, लोकांचे पैसे खाणारा होता, 2 नंबरचा पैसा कमवणारा होता. श्रीमंत ही त्याची ओळख होती, जकातदार म्हणून त्याची ओळख होती, लोकांकडून पैसे लुबाडणारा म्हणून त्याची ओळख होती, प्रतिष्ठित म्हणून त्याची ओळख होती.
समाजातला एक श्रीमंत व्यक्ती म्हणून त्याची ओळख होती. जेव्हा तो घरातून बाहेर निघाला येशूला शोधण्यासाठी, जक्कयाची ओळख पूर्णपणे वेगळी होती. पण जसा तो प्रभू येशूच्या जवळ जात गेला ना, काय होत गेलं पुढे वाचू आपण. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी, जसा तो येशूला पाहण्यासाठी धावत गेला, पुढे गेला, मग उंबराच्या झाडावर चढला. उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. आणि येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टीवर, बायबल असं म्हणतं, तो येशूला पाहण्यासाठी जेवढा पळत होता, वेळ अशी आली की तो येशूला शोधत असताना येशू स्वतः त्या ठिकाणी जाऊन उभा राहिला. दृष्टीवर करून त्याला म्हणाला, आणि येशूने दृष्टीवर करून जक्कयाला म्हटलं, जक्कया त्वरा करून खाली ये, जक्कया तू खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी यायचंय. आमेन. आमेन. कधी यायचंय? आज. नीट लक्ष द्या. आज कदाचित जक्कयाप्रमाणे तुम्ही येशू ख्रिस्ताला शोधण्यासाठी आलेले असाल, बघण्यासाठी आलेले असाल, ऐकण्यासाठी आलेले असाल, चुकून आलेले असाल, पण आज येशू तुम्हाला म्हणतोय, आज मला तुझ्या घरी यायचंय. आमेन. येशू काय म्हणतोय? आज मला तुझ्या घरी यायचंय. हालेलुया. नीट लक्ष द्या. जक्कयाला माहिती नव्हतं की असं होणार आहे. जक्कयाला माहिती नव्हतं. फक्त त्याने काय केलं माहिती का? आजचा दिवस सत्कारणी लावला. हालेलुया. आजचा दिवस पैसे नाही कमवणार मी, आजचा दिवस 2 नंबर नाही कमवणार, आजचा दिवस चुकीच्या गोष्टी नाही करणार, आजचा दिवस मी कोणाला शोधेल? येशूला. बोला, कोणाला शोधेल? जेव्हा तो आजचा दिवस जक्कयाने निवडला ना येशूला शोधण्यासाठी, येशू त्याच दिवशी त्याला भेटला आणि म्हणतो, आज मला तुझ्या घरी. हालेलुया. जेव्हा तुम्ही आजचा दिवस प्रभूला देतात, जेव्हा आजच्या दिवशी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला शोधतात ना, प्रभू येशू म्हणतो, आजच मला तुझ्या घरी यायचंय. आमेन. हालेलुया. येशू म्हटला, जक्कया त्वरा करून खाली ये, मला आज तुझ्या घरी यायचं. पुढे वाचा. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. त्वरेने खाली उतरून येशू ख्रिस्ताचं स्वागत केलं. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. सगळे लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी उतरायला गेला आहे. जक्कयाची ओळख काय बघा? काय? पापी मनुष्य. बोला, काय? पापी मनुष्याच्या घरी. श्रीमंत मनुष्याच्या घरी नाही म्हटलंय. काय म्हटलंय? पापी मनुष्याची. ही त्याची ओळख होती. आमेन. येशू ख्रिस्त पापी मनुष्याच्या घरी उतरायला गेलाय. लोक म्हणायचे, अरे तो निघाला तेव्हा पापीच होता. येशू ख्रिस्त भेटला तरी पण पापीच होता. येशू ख्रिस्त जेव्हा त्याच्या घरी आलाय ना, तरी तो पापीच आहे. पण तुम्हाला माहिती पुढे काय झालं? वाचा. तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धद्रव्य दरिद्रास देतो. मी आतापर्यंत जे काही कमवलंय, अर्धद्रव्य, अर्धी संपत्ती, अर्धा पैसा मी गरिबांना वाटून देतो. आणि मी अन्यायाने कुणाचे काही घेतले 2 नंबरचा पैसा जो मी आतापर्यंत कमवलाय ना, तो चौपट परत करतो. 10 रुपये घेतले असतील तर 40 रुपये परत करतो. हालेलुया. एखाद्याकडून 2 नंबरचे 100 कमवले असतील ना, मी 400 रुपये परत करतो. समजतंय का? समजतंय? तुम्हाला माहिती हे किती केलं जक्कयाने? उद्या, आज. बोला, कधी केलं? येशू ख्रिस्त घरी कधी आला? बरं, जक्कय येशूला भेटायला कधी गेला? येशू ख्रिस्त घरी कधी आला? आणि जक्कयाने पाप कधी सोडलं? हालेलुया. सगळं कधी झालं? आजच. आमेन. पुढे वाचा, पुढे वाचा. येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले. आमेन. तारण कधी भेटलं? नीट लक्ष द्या. सगळं कधी झालं? जक्कय आजच येशूला शोधायला गेला. जक्कयाला आजच येशू ख्रिस्त भेटला. आजच येशू म्हणतो, मला तुझ्या घरी यायचंय. आजच जक्कय म्हणतो, मी सगळं पाप सोडून देतो. आणि येशू आजच म्हणतो, आज या घराला तारण प्राप्त झालंय. आमेन. ज्या दिवशी येशू भेटतो ना, तोच दिवस तारणाचा आहे. आमेन. उद्याची वाट पाहायची नाही. जक्कय एकाच दिवशी, तुम्हाला माहितीये, घरातून निघाला तेव्हा श्रीमंत होता. येशू ख्रिस्त ज्यावेळेस घरी आला ना, जक्कयाने अर्धी संपत्ती वाटून टाकली. 2 नंबरवरून कमवलेलं सगळं देऊन टाकलं. गरीब झालो तरी चालेल, कारण त्याला माहितीये सगळ्यात मौल्यवान गोष्ट आज मला भेटलेली आहे. आमेन. ज्याचं मोल करता येणार नाही, तो प्रभू येशू ख्रिस्त आज माझ्या घरात आलेला आहे. हालेलुया. म्हणून जक्कयाने आजच सगळ्या गोष्टी सोडल्या. आजच दिवस आहे तारणाचा. आमेन. उद्या नाही. येशूवर विश्वास ठेवताय, आजच पाप सोडा. येशू पाहिजे तुम्हाला, आजच चुकीच्या गोष्टी सोडा. मी जेव्हा पापात होतो ना, मी पण हाच विचार करायचो, उद्यापासून दारू बंद. तो उद्या यायचा नाही. रोज रात्री पिऊन आलो का, झोपताना विचार करायचो, उद्यापासून दारू बंद. पण जशी संध्याकाळ झाली दुसऱ्या दिवसाची, आपोआप पाय कुठे जायचे? गुलाम झालो होतो शरीराने. कसला? दारूचा, पापाचा.
रोज वाटायचं उद्यापासून दारू, उद्यापासून तंबाखू, सिगरेट, पण तो उद्या कधी यायचा नाहीये. उद्या कधीच नसतो. फक्त कोणता दिवस आहे? आज. मला कोणता दिवस आहे? मी देवाला धन्यवाद देतो, त्या उद्याच्या चक्करमध्ये मी मेलो नाही. त्या उद्याच्या चक्करमध्ये मी मेलो नाही तर मी कुठं सापडलो असतो? नरकात. बोला, कुठं सापडलो असतो? नरकात, 100%. पण मी त्या प्रभूला धन्यवाद देतो की त्याने माझ्यासाठी अजून एक आज दिवस ठेवला होता. आमेन. ज्या दिवशी माझं जीवन मी प्रभूला दिलं, ज्या दिवशी सगळं पाप मी सोडून टाकलं, ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं आज या घराला तारण प्राप्त झालंय. आमेन. हालेलुया. प्रियांनो, कदाचित आजचा दिवस तुमच्यासाठी आहे. हालेलुया. असल कोणीतरी की जो पापामध्ये असेल, असल कोणीतरी की अजून येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नसेल, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो आजचा दिवस कदाचित तुमच्यासाठी आहे. हालेलुया. विश्वास ठेवा, प्रभू तुमचं जीवन बदलून टाकेल. विश्वास ठेवा, उद्धाराचा अनुभव तुमच्या जीवनामध्ये तुम्ही घ्याल, कारण बायबल म्हणतं आजचाच दिवस तारणाचा आहे. आमेन. आणि म्हणून दावीद म्हणतो, आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास शिकव की आम्हाला शुद्ध अंतकरण प्राप्त व्हावे. आमेन. मग तुम्ही मोजायला शिकले ना आता आपले दिवस? शिकले का नाही? किती दिवस आहे आता आपले? सोपं गणित आहे ना, जास्त लांबे दिवस नाही देत आपले. किती आहे? एक. कोणता? आज. हालेलुया. बस हा दिवस व्यवस्थित मोजा, हा दिवस व्यवस्थित जगा, हा दिवस प्रभू सोबत चाला. बायबल म्हणतं, काल पण एका ठिकाणी मी बोललो, हनोक किती वर्ष देवासोबत चालला? 300 वर्ष. बोला, किती वर्ष? 300 वर्ष. रोज चालत होता, रोज. आजचा दिवस भेटला का त्याला वाटायचं शेवटचाच आहे. हालेलुया. कोणासोबत चालायचा? हा. परत उद्याचा दिवस भेटला का त्याला वाटायचं शेवटचाच आहे. परत तो कोणासोबत चालायचा? असे करत करत किती वर्ष चालून गेला? 300 वर्ष. आमेन. त्यालाच कळलं नाही 300 वर्ष कसे गेले, कारण तो चालत कोणासोबत होता? देवासोबत. 40 दिवस मोशे कोणासोबत होता सिनाय पर्वतावर? देवासोबत. दिवस कसे निघून गेले त्याला कळलं नाही. 40 दिवस. गंमत नाहीये, लक्षात घ्या. 40 दिवस 40 रात्र कोणासोबत होता तो? देवासोबत. तुम्ही देवासोबत राहिले ना, तुमचे दिवस कसे जातील तुम्हाला कळणार नाही. कळणार सुद्धा नाही. हा. एकदा मी कुठेतरी ऐकलं होतं, मला वाटतं मी एक संदेशाचा थोडासा भाग ऐकला होता. जॉनी लिव्हर आहे ना, जॉनी लिव्हर, त्याचं एक मी स्टेटसला कुठेतरी ऐकलं होतं की त्याने खूप सुंदर बोलला होता. तो काय म्हटला होता? जिन लोगों को प्रभु यीशु मसीह नहीं पता वो अपने दिन काटते हैं, वो अपने दिन काटते हैं, पर जिनको प्रभु यीशु मसीह मिल गया वो अपने दिन जीते हैं. हालेलुया. समजतंय का तुम्हाला? ज्यांना येशू भेटला ना, नाही भेटला ना, ते जेमतेम दिवस काढतात, मोजून मोजून कधी जाईल आजचा दिवस, कधी जाईल आजचा दिवस. पण ज्यांना येशू भेटला ना, ते जगायला शिकतात. आमेन. ते प्रत्येक दिवस काय करतात? जगतात. बोला, काय करतात? जगतात. येशू ख्रिस्त भेटला ना, तुम्हाला बळजबरी दिवस काढावे नाही लागणार. दिवस कसे जातील तुम्हाला कळणार सुद्धा नाही. हालेलुया. हा. हनोकचे किती वर्ष निघून गेले? 300. त्याला कळले नाही. मोशे 40 दिवस देवाच्या उपस्थितीत होता, त्याला कळलं नाही. विसरून गेला तो. बायको पोरं खाली आहेत सिनाय पर्वताच्या. एवढी मोठी मंडळी इस्रायलाची कुठे आहे? खाली. सगळं सोडून कोणासोबत होता? देवासोबत आहे ना, तर सगळं संपून गेलं. लक्षात घ्या. का? कारण आजचा दिवस माझा कोणासोबत आहे? देवासोबत आहे. सगळं चिंता कोणावर? देवावर. आमेन. तुम्ही देवासोबत राहा. आजचा दिवस देवासोबत घालवा. तुमच्या सगळे चिंता परमेश्वर वाहील. आमेन. तुमच्या सगळ्या चिंता कोण वाहील? परमेश्वर वाहील. हालेलुया. सगळं चांगलं खातो पितो आपण, सगळं चांगलं खातो पितो आपण, तरी सुद्धा पचत नाही. लोक म्हणतात ऍसिडिटी होते. काय होते? तुम्हाला माहिती आहे, बरेचसे आजार जे आहेत ना प्रियांनो, ते चिंतेमुळे होतात. बोला, कशामुळे होतात? विचार आणि चिंता. एवढंच काय, टक्कल जे पडतं ना, टक्कल, ते सुद्धा कशामुळे पडतं? बहुधा, सगळ्यांचं नाही म्हणत मी, बऱ्याचदा कशामुळे? चिंतेमुळे. बोला, कशामुळे? चिंता. खूप आजारांचं मूळ चिंता आहे. ब्लड प्रेशर जर होत असेल, चिंतेमुळे होतो. डायबिटीजचा त्रास जो आहे ना, शुगरचा, तो पण कशामुळे होतो? चिंतेमुळे. ऍसिडिटी जी आहे ना, ती ऍसिडिटी सुद्धा कशामुळे होते? चिंतेमुळे होते. चिंता ही बऱ्याच आजारांचं मूळ आहे.
आणि चिंता कधीच आजची नसते, चिंता कधीची कशी असते, उद्याची. उद्या काय होईल. मी तुम्हाला सांगतो, तुमची चिंता मरून गेली ना, तुम्ही जगाल. हालेलुया. कळते का मी काय सांगतोय? तुमची चिंता मरून गेली तर तुम्ही, आणि जर ती जिवंत राहिली तर तुम्ही मराल. सोपं आहे. हालेलुया. चिंतेला मारा तर तुम्ही जगाल, आणि ती जर जिवंत राहिली तर तुम्ही मराल. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचंय. आजसाठी जगा. आमेन. देवासोबत चाला. हालेलुया. कारण आज हाच दिवस देवाने मला दिलाय. आमेन. समजते का? हा. तरी बाकीचे लोक करतील काय? चिंता. सोडून द्या. मी तुम्हाला सांगतोय, उद्याचं टेन्शन घेऊच नका. उद्याची चिंता उद्याला. आमेन. म्हणून तर पेत्र रात्रभर काय करत होता? झोपला होता. बायबल असं म्हणतं, पेत्राला सोडवण्यासाठी देवाने कोणाला पाठवलं? देवदूताला. बोला, कोणाला पाठवलं? तिथं पुढं असं म्हटलेलं आहे, त्याने त्याला असं थोपटून थापटून जाग केलं. उठ, एवढा काय घोरत पडलाय? म्हणजे हा झोपला नव्हता नुसता. कसा झोपला होता? गाढ झोपला होता. याला काही घेणं देणं नव्हतं काहीच. वाचा ना तुम्ही, तिथं वचनात लिहिलेलं आहे. वाचा वाचा. हे खूप सुंदर वचन आहे. आणि पहारेकरी दरवाजा पुढे तुरुंगाचा पहारा करत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून उजेड चकाकला. आता तुम्हाला माहिती का, त्या काळामध्ये जी जेल होती त्याच्यात लाईट राहायचे, दिवे राहायचे, अंधाऱ्या कोठडीत ठेवायचे. बायबल म्हणतं तिथं काय चकाकला? उजेड. म्हणजे मर्क्युरी सारखा लाईट चकाकला. तरी हा काय करतोय? याला काही घेणं देणं नाही. पेत्र तरी पण काय करतोय? झोपलाय. पुढे वाचा. त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. अरे उठ लवकर. तेव्हा त्याच्या हातातील साखळदंड गळून पडले. त्याच्या हातातील साखळ, म्हणजे तो एवढा गाढ झोपला. उद्या काय करणार आहे? याला मारणार आहे. आणि हा काय करतोय? गाढ झोपलाय. त्याला माहिती होतं उद्याचं उद्या बघू. माझ्याकडे फक्त कोणता दिवस आहे, आणि आज मला वेळ भेटली काय करायला? कशाला झोप सोडू मी? हालेलुया. हा. तो देवदूत त्याला थापटून म्हणतो, अरे उठ लवकर. पुढे वाचा. मग देवदूत त्याला म्हणाला, कंबर बांध व पायात वहाणा घाल. त्याने तसे केले. बघा, त्याने तसे केले. पुढे वाचा. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे. तो निघून त्याच्या मागे गेला. तरी देवदूताकडून जे झाले ते खरोखर घडत आहे हे त्याला कळेना. आपण दृष्टांत पाहत आहोत असेच त्याला वाटले. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्याच्यासाठी उघडला गेला, आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तेव्हा लगेच देवदूत त्याला सोडून गेला. मग पेत्र भानावर येऊन म्हणाला. पेत्र भानावर आला. तोपर्यंत त्याला वाटत होतं मी झोपेतच आहे. तोपर्यंत त्याला काय वाटते? मी झोपेत. एवढी झोप होती की जे खरं घडत होतं ना, त्याला असं वाटतं मी सगळं दृष्टांतात पाहतोय झोपेमध्ये. किती निश्चिंतता. आमेन. देवाच्या लोकांनो, एवढे निश्चिंत राहा. हालेलुया. हेरोद कधी मारणार आहे? आज तर जिवंत आहे ना मी. उद्याचं उद्या बघू. हालेलुया. उद्याची चिंता मला नाही राहणार. कोणाला राहील? कारण वाचवायचं कोणाला आहे? देवाला. हालेलुया. नीट लक्ष द्या. माझ्याकडे फक्त आजचा दिवस आहे, आणि तो मी जगेल. आमेन. तो मी जगेल. सैतानाला तो दिवस चोरू देणार नाही. सैतानाला तुमचे दिवस चोरू नका. म्हणून दावीद म्हणतो, आम्हाला आमचे दिवस असे गण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त व्हावे. हालेलुया. हालेलुया. 2025 वर्ष देवाने तुम्हाला दिलंय. आजचा दिवस तुमचा आहे. उद्याचा राहील का नाही याची खात्री. मग प्रार्थना कधीपासून सुरू करा? वचन वाचणं कधीपासून सुरू करा? देवाच्या सोबत चालणं कधीपासून सुरू करा? घाण गोष्टी कधीपासून सोडा? आजच. आजचाच दिवस आहे तारणाचा. आमेन. उद्याचा दिवस तुमचा नाहीये. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. आपले डोळे झाकू आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. धन्यवाद पिता. धन्यवाद प्रभूजी. या समयाबद्दल तुझे आभार मानतो. खरंच परमेश्वर, केवळ आजचा दिवस आहे जो तू आम्हाला दिलाय, आणि म्हणून आम्हाला आमचे दिवस असे गण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त व्हावे. प्रभू, आम्हाला तुझ्यासोबत चालणं शिकव. जसं हनोक चालला, तो विश्वासाने चालला.
सर्व चिंता तुझ्यावर होत्या. अब्राहम तुझ्यासोबत चालला, विश्वासाने चालला. आम्ही सुद्धा तुझ्यासोबत चालावं आणि विश्वासाने चालावं यासाठी कृपा दे. उद्याची चिंता आम्ही करू नये परमेश्वर पिता, पण आम्ही आज तुझ्यासोबत स्थिर असावं यासाठी कृपा दे. आम्हाला तुझ्यासोबत चालण्यासाठी अनुग्रह दे परमेश्वर पिता. हालेलुया. धन्यवाद प्रभूजी. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद येशू. एक गीत गाऊ आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू लॉर्ड.
प्रार्थना करतो देवा, तुझं वचन सांगतं केवळ आजचा दिवस हा तुमचा आहे, आजच दिवस आहे तारणाचा. माझ्या देवा, उद्याची चिंता उद्याला, आम्ही आज तुझ्या सोबत चालावं. जसं हनोक तुझ्या सोबत चालला, आम्ही रोज तुझ्या सोबत चालावं, यासाठी सहायता कर. म्हणून दावीद म्हणतो, आम्हाला आमचे दिवस असे गण्यास शिकव की आम्हाला सुज्ञ अंतःकरण प्राप्त व्हावे. प्रभूजी, प्रत्येक दिवस आम्ही तुझ्या सोबत चालावा आणि तो मोजला जावा, असं होऊ दे परमेश्वर पिता. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आम्ही तुला आज देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून तो ऐक. आमेन.